अबोली या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता ती अज्ञात व्यक्ती अंकुशला टॉर्चर करत असते. अंकुशला सांगत असते, हे बघ, तुला असं वाटत असेल की मी तुला सोडेन, पण नाही. अभिनय पाहिलास ना माझा? कार्तिकीला माझा अभिनय खूप आवडायचा. माझ्या अभिनयाची फॅन होती, फॅन ती. तुला कळते का? माझ्यावर ती नजर ठेवून असायची, माझे शो बघायला एक्सायटेड असायची, माझे शो नेहमी बघायची. पण अचानक ती दिसेनाशी झाली. अचानकपणे ती गायब झाली. तू तिला गायब केलंस. बोल, माझ्या कार्तिकीला कुठे गायब केलंस आणि का बरं मला असा त्रास दिलास तू? अंकुश सांगत असतो, अरे बाबा, तुला कळत नाही आहे का? मी काहीही केलेलं नाही आहे, मला काहीही माहीत नाही आहे. हे सगळं तू काय बोलतोयस याचं मला खरंच काही कळत नाही. असं म्हणत अंकुश त्याला सांगत असतो की कोण कार्तिकी, कोण तू? तुम्हाला दोघांनाही मी ओळखत सुद्धा नाही. पण ती अज्ञात व्यक्ती काही ऐकायला तयारच नसते. ती सायकोपणे आता अंकुशला त्रास देतच असते आणि म्हणते, ज्या पद्धतीने तू मला त्रास दिलास, आता हा त्रास तुला रिटर्न येणार. तुला माहिती आहे कार्तिकी कशाने इरिटेट व्हायची? कार्तिकीला खूप सारा आवाज आला ना तर आवडायचं नाही. तिला खूप त्रास व्हायचा आणि या सगळ्यांनी कार्तिकी इरिटेट व्हायची. आता तू बघ बरं, तुला कसं वाटतंय ते? इरिटेट होतंय की नाही होत हे तू जरा चेक कर. असं म्हणत का आता इकडे अंकुशच्या कानाला हेडफोन लावत ती व्यक्ती जोरात प्ले करायला गाणं सुरुवात करते. अंकुश आपल्या कानावरती हात ठेवून स्टॉप इट असं मोठ्याने ओरडत असतो, पण ती व्यक्ती काही थांबायला तयार नसते. अखेर त्या आवाजाने आता इकडे अंकुशला खूप त्रास होतो आणि तो निश्चित पडून राहतो. तोपर्यंत इकडे आता क्रिशने CCTV फुटेज ओपन केलेलं असतं आणि CCTV फुटेजमध्ये काय काय दिसतंय हे तो पाहत असतो. त्याच वेळेला अबोली सुद्धा तिकडे येते आणि अबोली म्हणते, ही बघ क्रिश, ती नर्स, ही नर्स आतमध्ये गेली. याच्यावरती आता इकडे क्रिश सांगतो, हे बघ, ही नर्स आत तर गेली, पण ही नर्स बाहेर नाही आलेली आहे. दिसतंय का? बाहेर आले ती सफाई कामगार. त्याच वेळेला अबोलीला आपल्याला ही सफाई कामगार दिसल्याचं आठवतं आणि तिच्या लक्षात येतं की या सफाई कामगारने आता त्या डब्यामध्ये एक गोण आहे, त्या गोणीमध्ये अंकुशला ठेवून आत आणलंय. अबोली म्हणते, हीच ती, ही मला भेटली होती, हिनेच अंकुश सरांना किडनॅप केलंय. तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं, पण आता अंकुश सरांना शोधायचं कुठे? याच्यावरती क्रिश म्हणतो, अबोली पॅनिक होऊ नको, आपण काहीतरी करूया. असं म्हणत आता इकडे क्रिश आणि अबोली अंकुशचा शोध घेण्यासाठी उत्सुक असतात. तोपर्यंत इकडे आता शार्दूल खूप उदास असतो. उदास शार्दूल एकटाच बसलेला असताना त्याला आता आपल्यासोबत नेण्यासाठी तीच अज्ञात व्यक्ती वेश बदलून आलेली असते आणि आज तिने पोस्टमनचा वेश केलेला असतो. अभिनयाची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती वेगवेगळे वेश बदलून आता मात्र प्रत्येक आपली खुबी सादर करत असते. त्याच वेळेला ती व्यक्ती शार्दूलच्या जवळ येते आणि शार्दूलच्या इथे बसत शार्दूलला म्हणते, शार्दूल बाळा, अरे का तू असा उदास बसलायस? बाकीचे तुझे मित्रमंडळी हे तर गेम खेळत आहेत, मग तू का बरं असा इथे उदास बसलायस? शार्दूल म्हणतो, काका, मला ना कुणासोबत गेम नाही खेळायचा आहे, मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. यावरती अंकुश म्हणतो, ठीक आहे, तुला तुझ्या बाबांची आठवण येते ना बाळा, मी तुला तुझ्या बाबांकडे घेऊन जाऊ का? याच्यावरती शार्दूल म्हणतो, तुम्ही माझ्या बाबांना ओळखता का? आता मात्र इकडे ती व्यक्ती सांगते, हो बाळा, मी तुझ्या बाबांना ओळखतो. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काय गेम पाठवलाय बघ बरं. असं म्हणत ती आता शार्दूलला तो गेम म्हणजेच एक आता जो रोबोटचं खेळणं असतं ते देते. आता मात्र शार्दूल त्या माणसाच्या बोलण्यामध्ये अडकतो आणि त्याच्यासोबत जायला तयार होतो. तो म्हणतो, चल, मी तुला माझ्यासोबत घेऊन जात आहे बाबांकडे. आणि तो आता शार्दूलला घेऊन बाबांकडे जायला निघतो. शार्दूल म्हणतो, काका, पण तुम्ही ओळखता ना बाबांना? याच्यावरती तो म्हणतो, चल. आणि तो शार्दूलला घेऊन जात असताना देवाने पाठवावं तसं आता अबोली तिकडे येते आणि पाहते तर काय, शार्दूल एका अज्ञात व्यक्तीसोबत चाललाय. मग अबोली म्हणते, शार्दूल. मग शार्दूलला आता अबोलीचा आवाज ऐकू येतो आणि आता तो अबोली मावशी असं म्हणत मागे वळतो. अबोली म्हणते, शार्दूल, तू कुठे चालला होतास बरं बाळा? याच्यावरती शार्दूल म्हणतो, अबोली मावशी, अगं हे आहेत ना, हे मला माझ्या डॅडाकडे घेऊन चालले होते आणि त्यांच्यासोबत मी चाललो होतो. आता मात्र अबोली म्हणते, बाळा, असं कुणाही सोबत जायचं नाही बरं, तू असं कुणाही सोबत जाऊ नकोस. असं म्हणत अबोली आता त्याला थांबवते आणि सांगते, असं कुणाही सोबत जाणं हे चुकीचं आहे आणि तू चल घरी. आणि त्याला घरी घेऊन येते. अबोली म्हणते, कुठे आहे तो माणूस? पण तोपर्यंत तो पोस्टमनचा अवतार घेतलेला माणूस लपून छपून हे सगळं पाहत असतो. अबोलीला तो काही दिसतच नाही.
मग अबोली शार्दूलला घेऊन घरी येते. तोपर्यंत इकडे आता विजया विचार करते ह्या अबोलीचं काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे, हिचं ना जास्तच जरा मिजास वाढत चाललेली आहे. तितक्यात अबोली येते आणि म्हणते, पल्लवी तुला कळतंय का तू काय करत होतीस ते? अगं शार्दूलला आज एक व्यक्ती घेऊन चालली होती, तुझं शार्दूलकडे लक्ष नाहीये पल्लवी, तू शार्दूलकडे लक्ष ठेव, असं म्हणत ती आता पल्लवीला जाब विचारते. तोपर्यंत इकडे आता विजया सांगत असते, तुला का काय करायचं आहे, ती त्याची आई आहे, तू बघेल. याच्यावरती आता मात्र शार्दूलचं खेळणं खाली पडतं आणि ते खेळणं आता पल्लवी म्हणते, तुला कुणी दिलं हे खेळणं? याच्यावरती शार्दूल म्हणतो, ते आलेले ना पोस्टमन अंकल, त्यांनीच मला हे खेळणं दिलं. अबोली म्हणते, बाळा बघू ते खेळणं. मग अबोली ते खेळणं आपल्या हातात घेते आणि पाहते तर काय, त्याच्यामध्ये काहीतरी वाजत असतं. अबोलीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग अबोली तो पेन ड्राईव्ह काढते आणि त्याच्यामध्ये दिलेला आता मात्र इशारा तिला समजतो. आता तो पेन ड्राईव्ह प्ले करण्यासाठी अबोली काहीतरी शोधत असते आणि आता तो लॅपटॉपमध्ये पेन ड्राईव्ह प्ले केला जातो. पेन ड्राईव्ह प्ले केल्यावरती त्याच्यामध्ये आता ती अज्ञात व्यक्ती वेगवेगळे वेश घालून आलेली असते. ती अबोलीला दिसते आणि आता ती अंकुशला टॉर्चर करत असते. अंकुशच्या कानामध्ये हेडफोन घालून त्याला त्रास देत असते. हे सगळं आता अबोली पाहते आणि ती विचार करते, कोण आहे हा, त्रास का देतोय सरांना? इकडे विजया पण हादरते, कोण आहे ही व्यक्ती, कोण आहे ही व्यक्ती, का बरं ही सचितला त्रास देत आहे, असं म्हणत सगळेच जण खूप घाबरतात. नक्की काय घडले कुणालाच कळत नसतं. अंकुश मात्र जोराजोरात ओरडत असतो, सोड सोड, वाचवा वाचवा, असं म्हणत तो आता मोठ्याने ओरडत असतो. त्याच वेळेला आता मात्र इकडे कुणालाच कळत नाही की काय चाललेलं आहे. अबोली ते निरखून पाहत असते आणि आता ती व्यक्ती हाताने 2 असा इशारा करते. अबोली म्हणते, काय आहे 2? हे 2 दिवस आहेत, 2 तास आहेत, 2 महिने आहेत की 2 वर्ष आहेत? नक्की ह्याला काय इंडिकेट करायचं आहे? 2 ह्या आता अर्थ काही कळत नाही. अबोली, विजया, पल्लवी सगळेच जण पॅनिक होतात की अचानकपणे हे काय झालं, अंकुशला किडनॅप तरी कुणी केलेलं आहे. मग मात्र इकडे अंकुश विचार करतो, ही व्यक्ती सायको आहे, म्हणजे हिला मी सांगितलेलं आहे की मी ओळखत नाही कोण कार्तिकी कोण तू, तरीसुद्धा सारखं कार्तिकी आणि हे बोलतोय, म्हणजे आता याच्याच पद्धतीने याला हँडल करायला पाहिजे. असा विचार करत अंकुश आता एक भन्नाट युक्ती करतो आणि तो विचार करतो की आता ह्याला सांगतो की हो मी तुला ओळखते म्हणून. याच्यावरती आता ती व्यक्ती म्हणते, बोल, ओळखलंस का मला, आठवलं का तुला सगळं? अंकुश म्हणतो, हो आठवलं मला सगळं, मला कार्तिकी आठवली, तू आठवलं, तुम्हाला दोघांना कसा त्रास दिला ते सगळं आठवलं, बोल काय करशील? याच्यावरती ती व्यक्ती सांगते, तुला पश्चाताप झालाय ना आता या सगळ्याचा? अंकुश म्हणतो, मला कसलाही पश्चाताप झालेला नाही आहे, मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही आहे. आणि एक लक्षात ठेव, मी जो केलं ना ते योग्यच केलं, आठवत नाही का तुला आणि कार्तिकीला कसा मी त्रास दिलाय? सगळं विसरलाच वाटते, तरीसुद्धा माझ्या वाटेला जातोस का? खबरदार माझ्या वाटेला गेलास तर, असं म्हणत आता मात्र अंकुश त्याला खोटंच बोलत असतो की मला सगळं आठवलंय, मी तुला आणि कार्तिकीला त्रास दिला, तुम्हाला दोघांना वेगळं केलं, जेणेकरून काहीतरी अंकुशच्या हातामध्ये क्लू लागेल आणि ह्या व्यक्तीचा पिच्छा सुटेल, असं अंकुशचं एक इच्छा असते. तोपर्यंत आता मात्र इकडे ती व्यक्ती जास्तच चिडते आणि आता दुसरं एक पेन ड्राईव्ह येतो आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये दुसरा एक व्हिडिओ असतो. जो व्हिडिओ घेऊन अबोली आता क्रिशकडे येते. क्रिशला तो व्हिडिओ अबोली दाखवते आणि म्हणते, क्रिश हे बघ काय आलंय बघ आपल्याकडे. आता मात्र क्रिश पण तो व्हिडिओ पाहत असतो. त्याच्यामध्ये अंकुश ओरडत असतो, वाचवा वाचवा, सोडा मला, काय करताय? आणि आता आजी तो व्हिडिओ पाहते. आजी घाबरते कारण अंकुशला खूप त्रास होत असतो आणि तो जोराजोरात ओरडत असतो, वाचवा मला, वाचवा. पण आता इकडे त्याला वाचवायला कुणीच येत नसतं. त्याच वेळेला आजी जोरात ओरडते, अंकुशा अंकुशा, असं म्हणून आजी रडायला लागते. क्रिश मागे वळून बघतो, अबोली मागे वळून पाहते तर काय, आजीला रडू कोसळलेलं असतं. आजीने सगळं पाहिलेलं असतं आणि आजी घाबरलेली असते. काय घडणार नाही या गोष्टीचा काहीच सुगावा लागत नसताना ती व्यक्ती अंकुशला टॉर्चर करतच असते आणि ती व्यक्ती सांगत असते, तुझा खेळ संपलेला आहे अंकुश, आता मात्र तुला मी इथून सोडणार नाही. अंकुश त्याला धडकन खाली टाकतो आणि म्हणतो, ओळखलं नाहीस का, अंकुश शिंदे आहे, माझ्याशी पंगा घेऊन तू खूप मोठी चूक केलीस.